अमरावती शहराच्या भानखेडा मार्गावर 18 वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपी आक्रमक झाली असून राजकमल चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं। आरोपींना कठोर शिक्षा आणि त्यांची नावं व फोटो जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अमरावती शहराच्या भानखेडा मार्गावर घडलेल्या 18 वर्षीय युवतीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे अमरावतीतील राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले। हातात फलक, घोषणा आणि संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। भारत की नारी है, अबला नहीं तूफान है, ये भारत की शान है। अबला नहीं तूफान है, ये भारत की शान है। भारत की नारी है, महिलाओं के सम्मान में एबीवीपी मैदान में, एबीवीपी मैदान में। या आंदोलनादरम्यान दोषींना फाशी द्या, महिलांच्या सुरक्षेची हमी द्या अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला। एबीव्हीपीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकरणातील 5ही आरोपींची नावं आणि फोटो सार्वजनिक करावेत अशी ठाम मागणी केली आहे। नमस्कार, कृष्णा चव्हाण, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत सहमंत्री। आपल्याला माहिती आहे की 28 तारखेच्या रात्रीला भानखेड रस्त्याने जाताना दोन तरुण युवक युवती यांच्यावर 5 नराधमांनी हल्ला केला। त्याचबरोबर त्यांना खेचून जंगलात नेले व तिथे त्यांच्यावर मारहाण केली आणि त्या तरुणीवर सामूहिक अत्याचार देखील केला व त्यांच्याकडे असलेले 120 रुपये हे या नराधमांनी लुटून काढले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे या 5 नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी करतं व त्याचबरोबर येत्या म्हणजे काही दिवसात महिलांसाठी कडक सुरक्षा करण्यात यावी ही अभाविप मागणी करतो। आम्ही प्रशासनाला नक्कीच म्हणजे मागणी करू की त्यांचे फोटो डिस्क्लोज करावे आणि त्यांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। तसंच अशा घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदे व जलद न्याय प्रक्रिया राबवावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे अमरावती शहरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी गौरी सुधीर भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर सहमंत्री। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भानखेडा या रस्त्याने रात्री जाताना एक युवक युवती यांच्यावर 5 लोकांकडून मारहाण करण्यात आली व या युवतीला ओढून खेचत जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे। ही गोष्ट अतिशय संतापजनक आहे आणि अमरावतीसाठी ही अतिशय घटना ही अतिशय संतापजनक आहे। या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निषेध करते आणि जे पण हे 5 नराधम आहे त्यांचे नाव आणि त्यांचे फोटो हे डिस्क्लोज करावे आणि या तरुणींना न्याय मिळावा यासाठी एबीव्हीपी मागणी करते। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अमरावतीतील या घटनेमुळे संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।